नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मला बनवायचे डोसे. त्याच्यासाठी मी सकाळी 7 वाजता उठले आणि इकडे बघा मी काय केले डोश्याचं. अशा प्रकारे डोसे बनवले. सकाळी 7 वाजता उठून तयारीला लागले मी डोसे बनवायची. इकडे भाजी बनवली, चटणी बनवली, परत काय काय बनवलं अजून सगळं याचं करून घेतलं, साहित्य वगैरे कट वगैरे, चहा पाणी झालं आणि एवढा पसारा झाला किचन वाट्यावरती त्याच्यासाठी. आणि भूक लागली तर पोटाला खायला पण नाही भेटलं. असं तर आमचे डोसे बनले. डोसे मी बनवून थकले, आता ताई बनवते आमची. वा वा छान, एकदम भारी बनलं. गॅस बंद आहे ना. कधीच असंच होत आहे, नुसतं आम्ही डोसे बनवून परेशान. 2 तास झालं नुसते डोसेच बनवतोय. एवढ्यात जाऊन बाहेर खाऊन आलो असतो. पिठाचा प्रॉब्लेम आहे की तव्याचा प्रॉब्लेम आहे का आम्हाला बनवताच येत नाही, काय समजत नाही. सांगा आम्हाला कसं करता. हे बनला छान होता पण हे पलटी होत नाही, व्यवस्थित होतच नाही. खराब झालं तर लोक मला बरं तवाच्या बाहेर नाही पडला. आहे नॉट बॅड. ते डोसे बनवले बघा आम्ही. एवढं पीठ वाया गेलं. काय ना आम्ही खाऊन घेऊ, आम्ही फेकत नाही. डोसा आहे का आपल्या इथं? असा डोसा बनतो का? आपल्या इथे डोसेच बनवले. हे बघा आमच्या ताईने बनवला इडलीच्या पिठाचं थोडंसं झालाय, जरा बरा झालाय, दिसतोय थोडा डोशासारखा. त्या डोशाच्या नादामध्ये किती पसारा होऊन बसला तरी नाही होणार ते. जाऊ दे, ते सोडून इडली बनवू आपण. किती ट्राय केलं काय माहिती, काय चुकतंयच नेमकं, काय समजत नाही. नाही आपण ते पूर्ण पातळ बनले आहे ना, एवढं कुठं चांगलं आहे. मग पातळच असतं का डोसे? डोसेदार असतं का? तू टाकून बघ कसा मध्ये खड्डा होते. छान झालंय ना? चांगला आमचा डोसा. खड्डा झाला दाखव ना. करणं बंद आता.
बघ कसा खड्डा होतो, बघ दुसऱ्याला शिकवतो असं बनवा तसं बनवा. आणि आता इडलीचं पीठ आणलं बघा, आता इडली बनवते. चटणी तर बनवलेली आहेत, सांबार बनवावं लागेल, इडली बनावं लागेल. माझा दिवस का असंच जातो की काय काय माहिती. आज खूप जीव थकला आहे आता, नुसते डोसे बनवून बनवून. भूक तर एवढी लागली, खूप भूक लागली, काय करावं काय समजा. एवढं करून मी असं झालं की इतका मूड ऑफ होतो की खूप. 11 वाजले आता. चला आता खूप भूक लागली, काहीतरी बनवायलाच. काय तर म्हणजे आता चटणी तर बनवलेली आहे, थोडंसं सांबार बनवेल आणि इडलीचं पीठ आणले ते इडली बनवेल. अजून स्वयंपाक बनवायचा बाकी आहे, स्वयंपाक बनवायचा अजून. एवढा वेळ वाया गेला मला ना, खूप संताप होतो असा वेळ वाया गेला की. इथं सकाळी लवकर उठल्यामुळे खूप भूक लागलेली. 11 साडे 11 वाजले, अजून नाश्ता नाही. संताप होतोय. चला आता काहीतरी बनवावंच लागेल. हेच राहिले होते बघा आता. आम्ही बनवून थकलो, आता हेच राहिले होते बघा. थांबा काय नको करू, चांगला बनलाय त्याला पूर्ण चांगलं असं वरतून असं थोडं गोल्डन गोल्डन दिलं लागलं मला. हे बघा इथं मुलांनी बनवलंय. ताई बनवून थकली आता, आता रोहित बनवते. पण आम्हाला गिवअप नाही करायचंय. बघा हे पसारा, अजून जास्त या पसाराला बघून डोकं फिरतंय जास्ती. छान भाजी बनवली होती, इकडं चटणी बनवली होती. आणि हा डोसा. चल काढ, तुझा डोसा आहे तूच काढ. चला जिथे तर वाटतंय की ते फाटणार आहे तिथे उचकली नको. पसारा करून ठेवला बघा मुलांनी इथं. थांब राव, कात्री कुठे आहे? कात्री हे काय? एवढा पसारा करतात का रे ओट्यावर? आता ते कशाला पाहिजे? नाही नाही, ते खराब होऊन जाईल. नाही होत. हा, यानेच काढावं लागेल तुला. इथे थोडंसं तेल ओतायचं का? नाही. वाह, कुठं ओतलं एकदम डोस्याच्या बाहेर. तेल ओतावंच लागेल इथे, काय वाटतं? हे सरकारी आता मला घेऊ द्यावरून पटापट. चला खेळ बस करा, 12 वाजता स्वयंपाक करायचा आहे. दिवसभर जरी बनवत बसलं ना आपल्याला नाही जमणार. सॉरी रोहित, तुला डोसा नाही करता येत. हा बघा, हा शहाणा, हा शहाणा, हा डोसा बनवणार आहे शहाणा. सुट्टीचा दिवस वापस करायचं सोडून इकडे डोसे बनवते मी. हा बनवला त्याने ताईने एक बनवलंय, रोहितने एक बनवलंय. तू हे ओलं करून घालणार पाहिजे बाबा, तेल नको. ओट्यावरचा सगळा पसारा आवरून घेतला, ओटा पुसून घेतला आणि अजून मला स्वयंपाक बनवायचा होता. मग डोसे बिघडल्यानंतर मग मुलाला बोलले इडलीचं पीठ आणा, आपण इडली बनवूया. चटणी तर बनवलीच होती, मग सांबार बनवावं लागेल, मग सांबार पण बनवेल. डोसा बनवून झाला, आता इडली बनवते. इडली नाही बिघडणार, कारण मी इडली नेहमी बनवते ना. डोसा पहिल्यांदा बनवलेला मी. इकडे इडली लावून दिली आणि इकडे सांबारसाठी डाळ टाकलेली आहे. आता भाजी पोळी बाकी आहे करायची, कारण सर्वजण आणि मुलं, मी खाते इडली सांबार पण सर नाही खात, त्याच्यामुळे त्यांना भाजीपोळी बनवायची आहे. तर चला आता भाजीपोळी पण बनवते. जीव थकायला झाला पण काय पर्याय नाही आता बनवल्याशिवाय.
इकडे गवारीची भाजी बनवली. आता लगेच चपात्या करून घेते. 4-5 चपात्या बनवायच्या आहेत, पण ते झालेच ना. हे बनवा ते बनवा. आज तर खूप खूप ताण पडला असतं. 8-8:30 वाजल्यापासून इथंच आहे किचन जवळ मी. बाकी आज दुसरं काहीच काम नाही झालं माझं. पूर्ण दुपारी तेच झाली मला. अजून सांबर बनवायचं बाकी. डाळ शिजली, सांबर फोडणी द्यायचं बाकी. आता पोळ्या करून मग सांबर फोडणी देईल. काय करणार, एखाद्या दिवशी होत असतं, कारण मी पहिल्यांदाच बनवलेले डोसे. एवढं सगळ्यांनाच सगळं परफेक्ट जमतं असं पण नाही होत. कोणाला ना कोणाला काही ना काय येतच नसतं. तुम्हाला पण असं झालंय का? तर नक्कीच कमेंट करून सांगा. एक आवरता करता लगेच वेळ होऊन जाते दुपारची. इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. व इथे गवारची भाजी, चपाती, ही सकाळची भाजी बटाट्याची, हे सांबर, हे इडली, चटणी आहे पण फ्रीजमध्ये ठेवलेली मी ती ओली नारळाची चटणी. एवढा स्वयंपाक मला डबल करायला लागला. इथे डबल अजून एकदा ओटा आवरून घ्यायला लागला मला सगळा स्वयंपाक झाल्यानंतर. झालेलं आहे आता माझं सगळं आवरून. नाश्ता नाही, एवढं स्वयंपाक सगळं बनवलं आहे तरी पण आता जेवायचं मन नाही करत. कारण सकाळपासून असं खूप भूक लागलेली होती आणि ते भूकमोड झाल्यासारखं झालं. त्याच्यामुळे आता मनच नाही होते जेवायचं. सगळं आवरून वगैरे घेतलं. थोडेसे भांडे आहेत घासाचे, तेवढे भांडे घासून घेते. आणि आज अर्धा दिवस तर माझा याच्यातच गेला, हे बनव ते बनव. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि होत असतं एखाद्या वेळेस असं, नेहमी होत नाही. तर चला, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.